आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक. शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी. नमस्कार. लोकलाईव्हच्या लोकचर्चेमध्ये आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या सर्व दर्शकांना मनपूर्वक शुभेच्छा. आज पत्रकार दिन आणि या पत्रकार दिनानिमित्त आपण आज संवाद आणि चर्चा करण्यासाठी आमंत्रित केल्या यदू जोशी आणि अर्चना जोशी यांना. आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने मी या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये दोघांचंही मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आज आपल्याला या चर्चेमध्ये जाणून घ्यायचं आहे की पत्रकारितेचं आता क्षेत्र किती प्रमाणात व्यापलेलं आहे. क्षणाक्षणाला मीडिया हा बदलत आहे, व्यापक त्याची परिस्थिती होत आहे. अशा या स्थितीमध्ये वृत्तपत्राचं स्थान कसं राहील, इलेक्ट्रॉनिक मीडियाचं स्थान कसं राहील. आता घराघरामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईलमध्ये वृत्तपत्र पोचलेलं आहे. ती जीवघेणी स्पर्धा आहे की कशा प्रकारची स्पर्धा राहील हे सगळं आपल्याला आज यदू जोशी यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. यदू जोशी हे राज्य पत्रकार अधिस्वीकृती जो समिती आहे, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे ते माजी अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर अर्चना जोशी या शिक्षिका आहेत. मुंबई येथे सध्या व्यवसाय शिक्षण मार्गदर्शन ही जी समिती संस्था आहे शासनाची, या संस्थेच्या आपण मार्गदर्शिका म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहात. मी आपलं पुनश्च एकदा स्वागत करेल आणि यदूजी तुमच्याकडनं सुरुवातीला जाणून घेईल की आपला हा सगळा प्रवास जो 29-30 वर्षाचा आपला पत्रकारितेमधला प्रवास कशा पद्धतीने झाला आणि आता कशी स्थित्यंतरे तुम्ही या दरम्यानच्या काळात बघितली हे जरा सगळं सांगा ना. मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला 29 वर्षाचा प्रवास असा झरझर जेव्हा समोर येतो माझ्या, तेव्हा काही अनबिलिव्हेबल असं मला अविश्वसनीय अशा अनेक गोष्टी माझ्या डोळ्यासमोर तरळतात. खरं वाटत नाही की आपण लोकमतसारख्या आघाडीच्या दैनिकामध्ये 22 वर्ष टिकलो, 22 वर्ष काम केलं, लोकमतने आपल्याला सामावून घेतलं, लोकमत आपण रुळलो लोकमतमध्ये. तर ही सगळी जी काही प्रगती झाली, विकास झाला, स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास त्या निमित्तानं झाला, महाराष्ट्र पाहता आला, हे माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेलं आहे. म्हणजे मी जळगाव जामोद माझं गाव, बुलढाणा जिल्ह्यामधलं छोटंसं तालुकावादा गाव, त्या गावातून मी आलो. माझे वडील शिक्षक आणि भिक्षुकी करायचे गावामध्ये. आणि माझे वडील जे होते ते बहुजनांचे भटजी होते, भिक्षुक होते. तर ते ब्राह्मणेतरांचे भटजी होते आणि त्यामुळे त्यांचा सगळा वावर जो होता तो तेली माळी कुणबीपासून सगळ्या बहुजन समाजामध्ये होता. त्यामुळे माझ्या वडिलांना गावगाड्याचा बामण म्हणायचे, कारण गावगाड्यातले 18 पगड जातींचे भटजी म्हणजे माझे वडील. त्यामुळे आमच्याकडे राबता पण त्याच लोकांचा असायचा आणि आमचा राबता पण याच लोकांकडे असायचा. त्यामुळे ते एक संस्कार मिळाला की नाही, समाजाचा शेवटचा माणूस काय असतो हे तेव्हाच कळलं. आणि एकदा माझे वडील मातंग वाड्यामध्ये मला घेऊन गेले आणि म्हणाले की मी यांची मीटिंग घेणार आहे आज. आणि मग त्यांची एक मीटिंग त्यांनी घेतली आणि तिकडे त्यांच्याशी ते बराच वेळ, अर्धा पाऊण तास काय काय बोलत होते, त्यांचं प्रबोधन करत होते, चांगल्या गोष्टी सांगत होते त्यांना आणि ते पण त्यांना आदर सन्मान देऊन ऐकत होते सगळं. आणि मग मी त्यावेळी काही फार कळण्याच्या वयामध्ये नव्हतो, 9व्या वर्गात होतो. पण माझे वडील म्हणाले, बघ हा आहे शेवटचा माणूस समाजातला, या समाजातल्या शेवटच्या माणसासाठी काही करता आलं तर बा. मला तेव्हा काही कळलं नाही, पण जेव्हा मी पत्रकारितेत आलो तेव्हा शेवटचा माणूस काय असतो, शेवटचा घटक काय असतो, त्याच्यापर्यंत का जायचं असते, त्याला का गरज आहे आपली, हे कळायला लागलं. आणि मग कळत न कळत वडिलांचा तो संस्कार कमी आला. पत्रकारितेत कशा पद्धतीचा प्रवेश झाला? मी आलो बघा, मी काटोलला शिकायचो माझ्या भावाकडे, तो कोर्टामध्ये होता. आणि तेव्हा मी एक विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा काढला माझ्या नेतृत्वात. मी BCom फर्स्ट इयरला होतो
आणि एक मोर्चा झाल्यानंतर मग मी संध्याकाळी घरी आलो तेव्हा माझा भाऊ म्हणाला, काय झाली का लिडरशिप संपली? तर म्हटलं मग काय करणार? तर म्हणाला एक साप्ताहिक काढ. मग आम्ही एक साप्ताहिक काढलं, विद्यार्थी जगत म्हणून. ते मी 3-3.5 वर्ष चालवलं. मग त्याचा मी जाहिराती गोळा करायचो, मीच लेख गोळा करायचो वगैरे वगैरे. असं खुद मालक खुद चालक अशी माझी ते पेपर चालवला मी. पण मग नंतर मग मी 89मध्ये आय जॉईन नागपूर पत्रिका. त्यावेळेला तो एक आघाडीचा दैनिक होता नागपुरातलं, नागपूर पत्रिका, नागपूर टाइम्स. तर मराठी पत्रकारितेमध्ये मेनस्ट्रीम जर्नलिझममध्ये दैनिकात काम करण्याची संधी त्या निमित्तानं मला मिळाली. मग मी 91मध्ये मी सकाळला आलो. सकाळमध्ये 4.5 वर्ष काम केल्यानंतर मी परत नागपुरात गेलो, जनवादला काम केलं. आणि 1996मध्ये मला त्यावेळेचे आमचे संपादक होते लोकमतचे मधुकर भावे. त्यांचा मला फोन आला की जे तुम्ही चांगलं लिहिता ते जर तुम्ही लोकमतमध्ये लिहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाचले जाल, या वेलकम. आणि देन आय जॉईन लोकमत. अच्छा. तर दिस इज व्हॉट माझ्या नीज. 22 वर्षापासून आपण लोकमतमध्ये आहात. जी. ही सगळी 89 पासून आतापर्यंतची सगळ्या प्रकारची स्थित्यंतर बघितली. म्हणजे तुम्ही ऑफसेटमध्येच तुम्ही ऑफसेट ज्यावेळेला सुरू झालेलं होतं त्यावेळेलाच तुम्ही कटिंग पेस्टिंग वगैरे सगळं तुम्ही त्यावेळेला आला. ह्या दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या संपादकांच्या माध्यमातून तुम्ही काम केलं असेल, एक वेळ सहकारी म्हणून केलं असेल किंवा तुमचे वरिष्ठ म्हणून सुद्धा काही संपादक राहिले असतील. कसा अनुभव तुम्हाला या सगळ्या संपादकांच्या माध्यमातून? म्हणजे जसं तुम्ही नागपूर पत्रिकेतून होतात, सकाळमध्ये होतात, जनवादला होतात, आता लोकमतला आहात. पत्रकारितेमधली शिस्त कशी असली पाहिजे आणि ती अंगी बांधल्यानंतर काय काय फायदे होतात हे मी विजय कुवळेकर यांच्याकडून शिकलो. ते सकाळचे त्यावेळी समूह संपादक होते. पत्रकारितेमध्ये सामाजिक बांधिलकी काय असली पाहिजे हे मी उत्तम कांबळेंकडनं शिकलो. पत्रकारितेमध्ये लोकसंग्रह कसा असावा आणि त्या लोकसंग्रहाच्या आधारे तुम्हाला चांगली पत्रकारिता कशी करता येते हे मी मधुकर भावेंकडून शिकलो. वाचन अफाट असल्यानंतर किती फायदे होतात हे मी सुरेश द्वादशीवार यांच्याकडून शिकलो. आणि पत्रकारितेमध्ये स्वतःचं एक स्कूल ऑफ जर्नलिझम तयार करायचं असते. पत्रकार घडवायचे असतात. आपण एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर खालच्या पत्रकारांना वर आणण्याची सुद्धा आपली एक जबाबदारी असते. हे मी एका महान संपादकांकडून शिकलो. त्याचं नाव S.N. विनोद. या अशा सगळ्या संपादकांचा परिस्पर्श लाभल्यामुळे कुठे कुठे माझं लोखंडाचं सोनं झालं असं मला वाटतं. तुम्ही मध्ये मगाशी सांगताना सांगितलं की मी राज्य फिरलो. जी. तुम्ही हे जेव्हा 4 दैनिकांमध्ये करत असतात जी, त्यावेळेला राज्यामध्ये फिरण्याचा योग तुम्हाला कशा पद्धतीने आला? लोकमतच्या माध्यमातून फिरता आलं. त्याच्या आधी मी ॲक्रेडिशन कमिटीला मेंबर होतो 2007मध्ये 6 पासून 9 पर्यंत. त्यावेळी फिरता आलं. त्याच्यानंतर अधिस्वीकृती समितीचा अध्यक्ष म्हणून मला ठिकठिकाणी जाता आलं. आणि याच्या व्यतिरिक्त माझ्या संपर्कामधून माझे नातेवाईक हे ते याच्या माध्यमातून पण मला 10 ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. असा काही एखादा अनुभव तुमच्या खूणगाठीशी आहे की जो सगळ्यांना आपल्याला शेअर करता येईल की जो तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही पत्रकारिता करत असताना? मी आपल्याला जसं म्हणालो की मातंगपुऱ्यामध्ये माझे वडील मला घेऊन गेले आणि म्हणाले की हा समाजातला शेवटचा माणूस, त्याच्यासाठी काही करता असेल तर पहा. आणि नियती पण काय अजब असते बघा. एक वर्तुळ कसं कंप्लीट होते हे मी प्रत्यक्ष अनुभवलं. माझ्याकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातल्या 385 कोटी रुपयांचे घोटाळ्याचे 3600 पानांचे पुरावे आले. 3600 पानांचे पुरावे आले. तर तो सगळा मातंग समाजाचाच त्याकरता कल्याणाकरता तर ते महामंडळ होतं. आणि त्या मातंग समाजाच्या हक्काचे पैसे मातंग समाजातल्याच असलेल्या रमेश कदम नावाच्या माणसांनी करडून खाऊन टाकले होते. आणि तो माणूस त्या महामंडळाचा अध्यक्ष असताना हे घोटाळे झाले होते. आणि ते घोटाळे मांडण्याची संधी मला लोकमतच्या माध्यमातून मिळाली आणि मी 35 बातम्या लिहिल्या. माझ्या बातम्यांमुळे रमेश कदम 1 महिना फरार होता. वेषांतर करून देशभर फिरत होता. त्याला पुण्याच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये रात्री 2:30 वाजता अटक झाली आणि गेले 2.5-3 वर्ष झाले तो आर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी आहे. तो जेलमध्ये असण्यापेक्षा तुम्हाला खरा आनंद याच्यामध्ये मिळाला असेल की वडिलांनी जे तुम्हाला सूत्र दिलं होतं खालच्या व्यक्तीसाठी काम कर, त्याच मातंग समाजासाठी तुम्हाला हे काम करण्याची संधी मिळाली. प्रश्नच नाही असं याच्यामागचं असं निश्चित. तुम्ही अधिस्वीकृतीबद्दल सुद्धा आता मगाशी उल्लेख केला. अधिस्वीकृतीच्या माध्यमातून आपल्याला या राज्यामध्ये फिरायची संधी मिळाली, जायची संधी मिळाली. जी. अधिस्वीकृती पत्र याची आवश्यकता काय आणि ती योग्य पद्धतीने त्याचा युटिलायझेशन्स होत आहे का किंवा काय अधिस्वीकृती आहे हे जरा सगळं सविस्तर सांगा ना. पत्रकारांचं अधिस्वीकृती खरं तर आता मला अधिक मोकळेपणानं बोलणं शक्य आहे कारण मी त्या पदावर आता रिसेंट याच्यामध्ये पिरियडपर्यंत मी होतो आणि आत्ता मी त्याच्यावर थोडासा मोकळेपणानं याच्यासाठी बोलू शकतो की आता ती जबाबदारी माझ्याकडे नाही आहे. मी जेव्हा समितीचा अध्यक्ष झालो तेव्हा मी असा विचार केला की 2,500-3,500 हजार राज्यातले जे अधिस्वीकृतीधारक पत्रकार आहेत त्यांच्यासाठी मी काय करू शकेल. मग काही ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता होती. पत्रकारांचं असं असतं की त्यांच्या समस्या ज्या असतात त्या कधीच वाचल्या जात नाहीत किंवा त्या कधी छापून येत नाहीत.
त्या समाजाला माहिती देखील नसतात. पत्रकार किती तुटपुंज्या पगारात काम करतो, त्याच्या आरोग्याच्या किती समस्या असतात, त्याला किती प्रेशर बघा पत्रकारितेचं एक वैशिष्ट्य काय आहे किंवा एक रिस्क फॅक्टर काय आहे पत्रकारितेचा. जगातली पहिली कुठलीही दुःखद बातमी, जगातला कुठलाही पहिला आघात हा आपल्यापर्यंत येतो आणि मग तो आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. तर ते ॲब्सॉर्ब करण्याची जी काही ताकद आहे ना ती पत्रकारांमध्ये असावी लागते. आणि रात्रीचे जागरणं म्हणजे भावनिक, आपण एक म्हणजे वृक्षपणे काम करणारे लोक नाही आहोत. शेवटी मन आहे, आपल्या आपलं एक मन आहे, आपण ते पत्रकारितेमध्ये आणलेलं आहे. आपला त्या क्षेत्राशी एक बांधिलकी आहे, आपली त्या क्षेत्रामध्ये आपली एक भावनिक गुंतवणूक आहे. आणि ती असेल ना तर ती असताना मग आपलं एक संवेदनशील मन असतं आणि मग त्याच्या सोबतीला रात्रीचे जागरण आहेत, वेगळ्या प्रकारच्या व्याधी आहेत, ह्या सगळ्या आपलं इंटिग्रल पार्ट होऊन जातात. तर अशा पत्रकारांना आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय होता पेन्शनचा. तर महाराष्ट्रातल्या पत्रकारांना एक सायझेबल अमाऊंटची नाही असं शक्य नाही की त्यांना एक 15-20 हजार रुपयाची पेन्शन आपण देऊ शकू, परंतु काही ना काही पेन्शन सरकारकडून खेचून आणणे. आणि आम्ही पत्रकार पेन्शन का मागतो ते समजून घ्या. आम्ही आमचा 24/7 समाजासाठी देतो आणि त्या समाजाची आणि त्या समाजाची पत्रकारांप्रती काही जबाबदारी आहे आणि या समाजाचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते सरकार करतं. बरोबर. तर अशा वेळी त्या सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी पत्रकारांच्या वेलफेअरची कुठेतरी जबाबदारी घेतली पाहिजे. निदान त्यांना निवृत्तीनंतर तरी एक पाठबळ आर्थिक दिलं पाहिजे. ही भूमिका सातत्यानं माझी पत्रकार संघटना, इतर पत्रकार संघटना यांनी सरकार दरबारी मांडली आणि गेल्या जुलैमध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रातल्या पत्रकारांना पेन्शन देण्याचा निर्णय झाला. आता त्याचं स्वरूप काय असावं याच्यावर सध्या बराच कल चालला आहे. मला असं वाटतं की 1-2 महिन्यामध्ये तोही विषय मार्गी लागेल आणि एक व्यवस्थित सन्मानजनक पेन्शन आपण त्याला नाव दिलेलं नाही आहे, सन्मानधन योजना असं नाव दिलेलं आहे, बाळशास्त्री जांभेकर सन्मानधन योजना. तर ती लागू होईल असा माझा विश्वास. अधिस्वीकृती पत्रिका ही पत्रकारांना घेण्यासाठी कशा पद्धतीचं त्याला प्रयोजन असलं पाहिजे, काय त्याला केलं पाहिजे जेणेकरून त्याला कारण हा जो जे काही सन्मान योजना आहे त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्याला अधिस्वीकृती पत्रिका त्याच्यावर असणं आवश्यक राहणार आहे? नाही, अजिबात नाही. हा सगळा थोडासा गैरसमज आहे. ते जरा तो आपण म्हणजे हा प्रश्न आपण विचारला अतिशय चांगला केलं की याच्यासाठी की लोकांच्या मनामध्ये हा गोंधळ आहे की फक्त ॲक्रेडिटेड पत्रकारांसाठीच ही पेन्शन योजना आहे. तसं नाही आहे. मी जेव्हा हा विषय आला सरकारच्या आमच्या कमिटीच्या मिटिंगमध्ये तेव्हा मी एकच भूमिका मांडली. मी महाराष्ट्रातल्या 2 दिग्गज संपादकांची नावं घेतली आणि मी त्या कमिटीला प्रश्न विचारला. सरकारचे अधिकारी पण त्यात होते, जे पेन्शन योजनेचं स्वरूप ठरवण्यासाठी आम्ही एकत्र बसलो होतो. मी म्हटलं बघा हे 2 दिग्गज संपादक आहेत, एकाच वेळी समजा हे रिटायर्ड झाले, एकाकडे ॲक्रेडिटेशन कार्ड आहे आणि एकाकडे नाही आहे, तुम्ही एकाला देणार आणि दुसऱ्याला द्यावणार का? नाही शक्य तुम्हाला. कारण काय आहे की ॲक्रेडिटेशन कार्ड जे आहे ना त्याकरता कोटा ठरवून दिलेला आहे सरकारने, तो त्या सर्क्युलेशननुसार आहे. बरोबर. मग तो कोटा हा काही पत्रकारांचा दोष नाही ना. आणि एखाद्या म्हणजे वृत्तपत्रांसाठी ठरवून दिलेला कोटा, त्यामुळे होणारे ॲक्रेडिटेड पत्रकार आणि त्यामुळे वंचित राहणारे नॉन ॲक्रेडिटेड जर्नलिस्ट, अशी भिंत आपल्याला उभी नाही करता येणार पेन्शन देताना. त्यामुळे ती भिंत अजिबात उभी केली जाणार नाही. पत्रकार ही एकच संज्ञा, ही एकच व्याख्या समोर ठेवून पेन्शन दिली जाणार आहे. यदू जोशींशी तुमचा विवाह झाला त्यावेळेला हे ऑलरेडी पत्रकारितेमध्ये होता. तुम्ही पत्रकारशी लग्न करण्यासाठी कशा पद्धतीने धजावलात? ॲक्च्युली माझी जी जाऊ आहे या एकाच घरामध्ये मला दिलेलं आहे. जाऊ म्हणजे माझी मावस बहीणच आहे. तर मी अगदी म्हणजे 7वी-8वीला होते तेव्हापासून यांच्या घरी जायचे. अच्छा. आणि सांगायला मला आवडेल की मला हे आवडायचं. तुमचा प्रेमविवाह म्हणता येईल, प्रेमविवाह आणि अरेंज लव्ह मॅरेज. अरेंज लव्ह मॅरेज. तुम्ही सध्या शिक्षिकेतून काउन्सिलिंगच्या भूमिकेत आहात. काउन्सिलिंगची भूमिका करत असताना तुम्हाला ह्यांच्यासमोर हे डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला काउन्सिलिंग करण्यासाठी संधी मिळते की कशा पद्धतीने तुम्ही काउन्सिलिंग करता? ॲक्च्युली मी 10वी आणि 12वीच्या मुलांचं काउन्सिलिंग करतो. 10वी झाल्यानंतर मुलांनी पुढे कुठले अभ्यासक्रम निवडायचे त्याबाबत काउन्सिलिंग असतं. त्यात प्रामुख्याने 9वी-10वीच्या मुलांसाठीच करतात. आणि हा तुमच्या शासनाचा उपक्रम आहे म्हणून करतात की खाजगीरित्या पण तुम्ही चालवतात? नाही, खाजगीरित्या तर अलाउच नाही आहे, शासनाच्या आणि शासकीयच आहे. तुमच्या ह्या संपूर्ण 30 वर्षाचा प्रवासाचं सांगा ना, कशा पद्धतीने तुम्ही शिक्षिकेतून नागपूरहून मुंबईमध्ये आलात, कशा प्रकारची स्थित्यंतरं तुम्ही बघितलीत?
मी जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून 1995ला रुजू झाले. त्यानंतर असं म्हणजे एक सरळसोट असं आयुष्य होतं. 10 ते 5 नोकरी करणे. नंतर एक असं कम्फर्ट झोनमध्ये होती. पण अचानक 2010 मध्ये जेव्हा यांची ट्रान्सफर मुंबईला झाली, त्यानंतर 1 वर्ष मी म्हटलं मला मुंबईला यायचं नाही. मुंबईचं वातावरण मला तसंही आवडत नाही आणि मी येणार नाही. 1 वर्ष मी राहिले, पण नंतर मग राहू शकले नाही. म्हटलं नाही, आपण नाही राहू शकणार, कारण घर पण माझं नवीन 1च वर्ष झालं होतं नवीन घर घेऊन. छान मोठं घर होतं. पण नंतर लक्षात आलं की नाही राहता येणार आहे. मग 2011 मध्ये मी इथे आले, मुंबईला आले. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद म्हणून मुंबईला ऑफिस आहे. तिथे मी 5 वर्ष गर्ल्स एज्युकेशन, नंतर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय म्हणून एक योजना आहे शासनाची, तर ते सगळं मी बघितलं 5 वर्ष. शाळाबाह्य मुली ज्या असतात, ज्या अनुसूचित जाती जमातीतल्या मुली आहेत, त्यांच्यासाठीचं हॉस्टेल असतं, तिथेच त्यांच्या राहण्याची सोय असते. तर ते सगळं मी बघायचं आहे, ते सगळं काम मी बघितलं. त्यानंतर 2016 मध्ये मी काउन्सिलरचा हा कोर्स केला 1 वर्षाचा, जो शासनाचाच कोर्स होता. आणि त्याच ऑफिसमध्ये मग ॲज अ काउन्सिलर म्हणून मी काम करतात. मुलांचे ज्यावेळेला तुम्ही काउन्सिलिंग करतात, त्या काउन्सिलिंगमधला एखादा अनुभव आहे तुमच्या लक्षासारखा की त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला काउन्सिलिंग केल्यामुळे एखाद्याचं आयुष्य सुधारलं असेल, त्याला काहीतरी नवीन वेगळी दिशा मिळाली असेल? असं म्हणजे एकदम असं आयुष्य सुधारलं असं नाही म्हणता येत, पण मुलांमध्ये बराचसा बदल होताना लक्षात येतं. जेव्हा काउन्सिलिंग होतं, एक 4 डेजचा कार्यक्रम असायचा तो. त्याच्यामध्ये फर्स्ट डेला त्या मुलांची मुलाखत असायची, सेकंड डेला त्याच्या ॲप्टिट्यूड टेस्ट असायच्या, इंटरेस्ट टेस्ट असायची. त्याचा रेकॉर्ड सगळा चेक करून मग विथ पॅरेंट्स आम्ही त्या मुलांचं काउन्सिलिंग करायचो. तसं 4 दिवसाच्या याच्यामध्ये विशेषतः भर हा त्याच्या करिअर बाबतच असायचा, की पुढचं त्यांनी करिअर कुठलं चूज करायचं याबाबतच असायचं. या मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण, नैराश्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. तुम्ही याच्याकडे कशा दृष्टीने बघता? म्हणजे जास्तीत जास्त एक तर त्याला दारिद्र्य पण आहे, दुसरं प्रसार माध्यम देखील आहेत. प्रसार माध्यम याच्यासाठी की प्रसार माध्यम म्हणजे मी जसं मोबाईलचं म्हणते, खूप वेळ वाढलेला आहे, व्यसनं खूप आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये बघा तर तुम्ही ते म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही इतक्या प्रकारचे व्यसन आहेत. मुलं अक्षरशः म्हणजे बाम, जो डोक्याला लावायला बाम असतो तो ब्रेडला लावून ते खातात. बूट पॉलिश, त्यानंतर बूट पॉलिश, त्यानंतर असं म्हणजे बरंच पंक्चर दुरुस्त करायला जी हे वापरतात ट्यूब, ते म्हणजे इतके सारे प्रश्न आहेत, खूप सारे प्रश्न आहेत. आणि म्हणजे मूळ कारण झालं व्यसनाधीनता. सगळ्यात व्यसनाधीनता खूप अशी. हे व्यसनाधीनतेला दुसरी जोड मित्राची सुद्धा असू शकते असं मला. जे मित्र असतात ते. तुम्ही मगाशी प्रसार माध्यम बोललात, म्हणजे मला ऍक्च्युली हे लक्षात आलं. मी त्याच दृष्टीने परत असं म्हणतो की यदू जोशी जे आहेत, त्यांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितलं की 24 तास 365 दिवस प्रत्येक सेकंद हा अलर्ट राहावा लागतात. त्यांच्या या करिअरकडे गृहिणी म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघाल? तुम्ही सकाळी, तुम्ही मगाशी सांगताना असं सांगितलं, सकाळी द्यायचं, संध्याकाळपर्यंत ऑफिसमधून घरी परत यायचं, हा आपला तुमचा स्वतःचा रोजचं रुटीन. म्हणून यांचं रुटीन तर ट्रिमंडस वेगळं आहे. सुरुवातीला याची फार अशी चिडचिड व्हायची. मला इतर गृहिणीप्रमाणे वाटायचं की माझ्या नवऱ्याने मला वेळ दिला पाहिजे, सिनेमाला नेलं पाहिजे, हॉटेलिंग. पण नंतर लक्षात आलं की नाही, याचा जॉब वेगळा आहे आणि त्याच्यातून त्याला समाधान मिळतं आहे. त्याच्यामुळे जर इतर घरात जसं वाद व्हायचे तसे आमचे पण व्हायचे. मला पण वाटायचं याने जास्त वेळ द्यावा, परंतु नंतर मग ॲडजस्ट झाले. असं आहे की प्रेम असलं की सगळ्या गोष्टी मग ॲडजस्ट होतात. अच्छा, त्या होत गेल्या. तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही एक जो अपहाराचा किस्सा उलगडला आणि एक समोर आणला, त्याला जेल झाली. हा अशासारख्या प्रकरणं ज्यावेळेला आपण हाताळत असतात पत्रकार म्हणून, त्यावेळेला काही धोका वाटत नाही? धोका वाटतो. म्हणजे विशेषतः हे जे प्रकरण आहे, याच्यामध्ये काही धमक्या आल्या किंवा असं CID कडनं कळलं की त्यातले काही आरोपी असं म्हणतात की आम्हाला जेल होणार आहे, पण ज्या दिवशी सुटू त्या दिवशी यदू जोशीचा मर्डर करून परत जेलमध्ये जाऊ, असं बोलतात. असं CIDचे लोक सांगत होते. पण त्याची काही फार चिंता नाही आहे. अच्छा, नुसतं मरण्यापेक्षा मरून अमर झालेलं कधी चांगलं. हां, त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. मरायचं प्रत्येकालाच आहे. मरून अमर होऊ शकलो देशासाठी म्हणा, समाजाची म्हणा, शेवटच्या माणसासाठी म्हणा, तर कधी बेहतर आहे. हां, माझी बायको मला सहमत होईल. काय तेच मी त्यांना विचारतो आता की तुम्हाला भीती नाही वाटत
नाही वाटते, निश्चित वाटते भीती. काय चिंता करायची त्या जॉब गोष्टीची. आहे आम्ही तर कधी चिंता नाही केली, कधीच चिंता नाही केली. आणि आपलं मनगट पक्कं होतं, आपल्या भावना पक्क्या होत्या, आपल्या कन्सेप्ट क्लिअर होत्या. आपण कोणाबद्दल वैयक्तिक आकस ठेवून लिहिलं नाही कधी. त्यांनी त्यांच्या ह्याच्यात असं सांगितलं की प्रेम जर असेल तर सगळ्या गोष्टीसाठी ॲडजस्ट करून आपल्याला आपलं हे सगळं करायचं आहे. पण अशा या सिच्युएशनमध्ये तुमची भूमिका किंवा तुमच्या मनात काय राहील? यांचं तर म्हणणं आहे की मी देशासाठी अमर होणार. जर अशी परिस्थिती झाली तर होऊ शकलं तर चांगलं आहे असं वाटतं मला, की होऊ शकलं तर चांगलं. अशा परिस्थितीत मन अस्थिर होतच. मला एक प्रसंग आठवतो, वर्षाने आठवणार, दंतेवाड्याचा तो प्रसंग होता. पोलीस नक्षलवाद्यांनी 35 पोलीस मारले होते, 35 पोलीस मारले होते आणि ते कव्हर करायला यांची लोकमतची टीम पाठवली होती. आणि अक्षरशः 2 ते 3 दिवस काहीच संपर्क झाला नाही. आणि नंतर जेव्हा आल्यानंतर यांनी म्हणजे इतकी असं अस्वस्थता होती की फोन नाही, काही नाही, काय असेल काहीच कळलं नाही. आणि नंतर जेव्हा मला वाटतं आठवड्याभरानंतर जेव्हा हे परत आले तेव्हा यांनी सांगितलं की यांच्या संपादकांनी इथे आपण जेवण करूया, थांबूया, म्हणून ते लोक थोडा वेळ तिथे थांबले. नंतर यांचा काय विचार झाला, यांनीच म्हटलं की नको, इथे नको सर, पुढे जाऊया आपण. आणि हे गेले आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये ती पूर्ण आश्रमशाळाच नक्षलवाद्यांनी उडवून दिली. दैव बलवत्तर. बापरे, म्हणजे अक्षरशः इतके हे आले त्याच्या. आणि लखनौचाही एक प्रसंग प्रचाराला गेले होते तेव्हा 2014च्या निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत मी कव्हर करायला गेलो होतो लोकमततर्फे. रात्री 1 वाजता माझ्या गाडीला अपघात झाला. ड्रायव्हरला झोप लागली आणि 120च्या स्पीडमध्ये कार होती माझी आणि ती 15-20 फूट खाली नाल्यामध्ये आम्ही चाललो गेलो. आणि फक्त माझी झोप मोडली, बाकी काहीच झालं नाही मला. इतका मोठा चमत्कार मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. आपल्या कामाप्रती जी निष्ठा आहे त्या निष्ठेने जगवलं असं म्हणायचं. अच्छा, असं वाटतं. आपण जे चांगलं जे करतो त्याचं आपल्याला प्रचिती होत असते असं जे म्हणतात तशा पद्धतीचं आहे. मी एक प्रसंग मला सांगावं असं वाटतं. जरूर. एक अमृता करवंदे नावाची तरुणी आहे, 22-23 वर्षाची, आणि चुणचुणीत पोरगी आहे. ती एकदा मंत्रालयात आली आणि तिला मुख्यमंत्र्यांना भेटायचं होतं. तर तिला सांगितलं की CM साहेब नाही आहेत, तुम्ही त्यांचे OSD आहेत, त्यांना भेटा. त्यांचं नाव आहे श्रीकांत भारतीय. तर तिचं अमृता करवंदे, ती मुलगी मंत्रालयामध्ये आली आणि तिला मुख्यमंत्र्यांना भेटायचं होतं. तिला सांगितलं की मुख्यमंत्री नाही आहेत, तू त्यांचे OSD आहेत, श्रीकांत भारतीय, त्यांना भेट. आणि ती श्रीकांत भारतीयांकडे आली. तेव्हा मी श्रीकांत भारतीयांकडे बसलो होतो, ते माझे मित्र आहेत. तर ती म्हणाली की मला एक पत्र द्यायचं आहे मुख्यमंत्री महोदयांना. तिने त्याचं हेडिंग लिहिलं होतं, मुख्यमंत्री महोदय माझी जात कोणती. PSCची परीक्षा दिली होती आणि ती नापास झाली होती, कारण तिने क्रिमी लेअरमध्ये नो लिहिलं होतं आणि त्यामुळे ती ओपनमध्ये आली होती. आणि तिचे जे ओपनमध्ये मिळालेले मार्क्स होते त्यामुळे तिला ते सिलेक्ट होण्यात सफिशियंट नव्हते आणि तिला फेल करण्यात आलं होतं. पण तिचं असं म्हणणं होतं की तिची जात तिला माहिती नाही आहे, ती कोणत्या जातीची आहे हे सरकारने एकदा ठरवावं, कारण ती अनाथ होती. अच्छा. तिला जात नव्हती कारण ती अनाथ होती. अनाथ मुलींना जात नाही. अनेक अनाथगृहांमध्ये जे अनाथगृहाचे संचालक असतात त्यांची जात त्या मुलांना लावली जाते. आणि तिनं असं पत्र दिलं होतं. ते पत्र आम्ही वाचलं आणि आम्ही दोघंही हलून गेलो. आम्हाला दोघांनाही असं वाटलं की अरे हा किती मोठा विषय आहे आणि याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. श्रीकांत भारती यांनी अतिशय मोठा इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतला आणि मी 3 दिवसांनंतर अमृता करवंदेच्या फोटोसह लोकमतमध्ये एक लेख लिहिला. अशा अनाथ अमृतांचे सरकार काय करणार. त्यानंतर 8 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि अनाथ मुलींना सरकारी नोकऱ्यांमध्ये 1% समांतर आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. मला वाटतं की मी भरून पावलो त्या दिवशी. तुमच्या संपूर्ण जीवनाचं तुम्ही जे म्हटलेलं आहे मी भरून पावलो त्या दिवशी. अनाथ मुलांसाठी 1% समांतर आरक्षण सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपले संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्या एका लेखासाठी मला लोकमतचा ॲन्युअल अवॉर्ड मिळाला. अच्छा. एका लेखाने मला अवॉर्ड मिळाला आणि एका लेखाने मला अवॉर्ड मिळणं आहे ते साहजिक आहे. पण एका लेखाने एवढ्या सगळ्या अनाथांसाठी काम झालं. ज्या ठिकाणी आरक्षणासाठी एवढे मोठे आंदोलन होतात. माझे मित्र आहेत श्रीपाद अपराजित, ते महाराष्ट्र टाइम्सचे संपादक आहेत नागपूरला.
त्यांचा मला फोन आला आणि ते म्हणाले, यदू तुमचं एकाच गोष्टीसाठी अभिनंदन, तुम्ही जे बोललात ना ते फार कमी लोक बोलले, तुम्ही दुसरेच आहात जिथे असं बोलत आहात. श्रीपाद मला असं म्हणाला की यदू, जगात कुठलंच आरक्षण संघर्षाशिवाय मिळालं नाही, तेच म्हणतो. संघर्षाशिवाय न मिळालेलं हे पहिलं आरक्षण. आरक्षण आहे की ज्या ठिकाणी अनेकांचे जीव जातात, हो. अनेक मोठी मोठी आंदोलनं आंदोलन, होतात, हो. अनेक चेहरे समोर आणली हो. जातात आणि आणि दुसरं त्यानंतर आरक्षण मिळण्यासाठी महत्व. पण तुमच्या एका लेखामध्ये, एका वाक्यामध्ये किती आणि मी असं का म्हणतो की हा माणूस मुख्यमंत्री संवेदनशील आहे म्हणून त्यांनी निर्णय घेतला. मी एकाच गोष्टीसाठी म्हणतो, त्यांनी आरक्षण दिलं म्हणून म्हणत नाही मी, त्याच्या जोडीनं वोट बँक नसलेल्या अनाथांसाठी त्यांनी हा निर्णय घेतला. हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. बरोबर. अनाथांची कुठली वोट बँक आहे? काहीच नाही. आणि ती कुठे एका ठिकाणी नाही, काय नाही, स्कॅटर्ड आहेत ते. स्कॅटर्ड आहे. त्यांचं काही असं काही ते सगळे फेसबुकवर एकत्र आहेत किंवा ते काय कुठे त्यांचं काही सगळ्यांना काहीच कुठेच काहीच नाही त्यांचं. वोट बँक नसलेल्या एका वर्गासाठी आरक्षणाचा विना मागणीनं निर्णय घेणं. तुम्ही मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला, तुम्ही जवळजवळ 7-8 मुख्यमंत्री निश्चित बघितले असतील. हो, बघितलं. तुमच्या आणि या सगळ्यांशी तुमचा संपर्क निश्चित आलेला असेल. जी जी आला. कशा पद्धतीचे तुम्हाला हे मुख्यमंत्री जाणवले, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये कशा कशा प्रकारची बदल तुम्हाला लक्षात आला? सुरुवातीला मी याच मुख्यमंत्र्यांबद्दल माझ्या भावना व्यक्त तुमचे करेन. मित्र आहेत असं म्हणतात, आम्हाला तरी असं वाटतं की तुमचे ते मित्र आहेत. ते आणि मी कॉलेजमध्ये सोबत होतो, अच्छा. लॉ कॉलेजला नागपूरला. वी वर नॉट क्लासमेट्स बट वी वर कॉलेजमेट्स. आणि ते धरमपेठला राहायचे, मी गोकुळपेठला भावाकडे राहायचो आणि एक गल्ली ओलांडून आमचं घर होतं. तर त्याच्यामुळे या मुख्यमंत्र्यांचं जे काही मला गुण भावले ते म्हणजे ते कधीच शॉर्टकटनं जात नाहीत. ते अभ्यासातही कधी कॉलेजमध्ये शॉर्टकट त्यांनी मान्य केलं नाही. ही वॉज व्हेरी स्टुडियस. त्यांचा सर्व विषयावर महाराष्ट्रातल्या प्रचंड अभ्यास आहे. त्या अभ्यासातनं त्यांचं एक आकलन आहे आणि त्या आकलनातनं ते निर्णय घेतात. एक अतिशय संयमी नेतृत्व आणि सच्छील नेतृत्व म्हणून त्यांची मला त्यांच्या मैत्रीचा नेहमीच गर्व वाटत आलेला आहे. लोकनेता कसा असावा, लोकसंग्रह कसा असावा. रात्री 12 वाजताही फोन उचलणारा मुख्यमंत्री म्हणून मला विलासराव देशमुख लक्षात राहतील. अच्छा. रात्री 12 वाजताही विलासराव फोन उचलायचे आणि तो केवळ मोठ्या माणसाचा आहे म्हणून उचलायचे नाही, नंबर सेव्ह असो नसो ते उचलायचे, सामान्य माणसाशी बोलायचे. 10 संदर्भ त्यांना प्रत्येक शहरातले माहीत असायचे, प्रत्येक कार्यकर्त्याचं त्यांना वैशिष्ट्य माहीत होतं. विलासराव हे 2 मुख्यमंत्री माझ्या सदैव लक्षात राहतील. फडणवीसांविषयी असं म्हटलं जातं की ते फक्त पक्षनिष्ठा बाळगण्यासाठी सरकारचा पूर्णपणे वापर करतात आणि पक्ष विस्तार कसा होईल यासाठी ते काळजी घेतात. का करू नये? नाही, पक्ष विस्तार करू आपण, त्याबरोबर या राज्याचे हिताच्या दृष्टिकोनातून सुद्धा विषय व्हावेत, पण फक्त पक्षाचा विस्तार कसा होईल या दृष्टीला जास्त पारडं जड जातं. नाही, पण एखादा असा विषय सांगू शकाल ज्याच्यामध्ये राज्याचं अहित झालं आणि पक्षाचं हित झालं? नाही, हा माझा आरोप नाही. पहिली गोष्ट, माझ्या म्हणजे हा जनरल येत असलेली जी त्यांच्याविषयीची जी धारणा आहे की हा पक्षासाठीच काम करणारा माणूस आहे. हे बघा, मी भाजपमधले अनेक नेते, मी कोणाचं नाव घेणार नाही, पण भाजपमधले गेल्या 20 वर्षात मी अनेक नेते असे पाहिले की ज्यांनी स्वतःच्या हितासाठी पक्ष कॉम्प्रोमाइज केला, पक्ष कॉम्प्रोमाइज केला. आता कोण नेतृत्व होतं, कोणाचं होतं, कोण कधी कॉम्प्रोमाइज झालं, हा सगळा इतिहास लोकांना राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना माहिती आहे. पण पक्षाला कॉम्प्रोमाइज करून मी कुठलीच गोष्ट करणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी 100% ठरवलेलं आहे. त्यामुळे ही नेव्हर कॉम्प्रोमाइजेस विथ हिज पार्टीज इंटरेस्ट. पक्षाचं इंटरेस्ट हे त्याच्यासाठी शिरोधार आहे, ते समोर ठेवलं, त्याच्यानुसार वाटचाल करणे, त्याला जोडून मग जे काही करता येईल ते सगळं करणे. पक्षासाठी समर्पित कार्यकर्ता काय असू शकते. ज्यामुळे ते मुख्यमंत्री झालेत किंवा ज्यामुळे ते या पदापर्यंत पोहोचलेत किंवा त्यांची जी संपूर्ण कार्यप्रणाली आहे त्याला त्याची निष्ठा त्यांनी बाळगण्यात आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. तुम्ही एवढं सगळं सांगितलं, मग अशी भावनाविषयी झालात आणि त्या माध्यमातून तुम्हाला पुरस्कारसुद्धा मिळाला. तुम्हाला तुमच्या या पूर्ण 30 वर्षाच्या करिअरमध्ये 5 महत्त्वाचे पुरस्कार आणि लहान मोठे पुरस्कारसुद्धा मिळाले. जरा या पुरस्कारांविषयी सांगा ना, कोणकोणते पुरस्कार आपल्याला मिळालेत, पुरस्कार मिळण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारचे परिश्रम काय घ्यावे लागलेत, की कशामुळे तुम्हाला पुरस्कार मिळालेत? सोलापूरच्या मातीतले आतापर्यंतचे सगळ्यात मोठे पत्रकार म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते रंगाअण्णा वैद्य संचारचे संपादक होते आणि एक जिल्हा वृत्तपत्र, त्या जिल्हा वृत्तपत्राचा संपादक महाराष्ट्राला माहीत होऊ शकतो आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा दबदबा निर्माण होऊ शकतो, हे रंगाअण्णा वैद्यांनी दाखवून दिलं. बरोबर. त्या रंगाअण्णा वैद्यांच्या नावानं मला जेव्हा पुरस्कार मिळाला 2 वर्षापूर्वी, तेव्हा त्याचं मोल माझ्यासाठी अर्थातच मोठं होतं. पण तो पुरस्कार जाहीर झाल्याबरोबर
मला एक तासाभराने एक फोन आला. तो फोन त्यावेळी राज्यपाल असलेले श्रीनिवास पाटील यांचा होता. हो. आणि श्रीनिवास पाटील मला असं म्हणाले की यदू पठ्ठ्या, तुला माहीत आहे का तुला पहाडाच्या नावाने पुरस्कार मिळाला? म्हणलं अरे, आम्ही त्यांच्या पायाशी बसलो आणि पवित्र झालो. असा रंगण्णा वैद्य नावाचा माणूस, त्या पहाडाच्या नावानं तुला पुरस्कार मिळाला, तुझं अभिनंदन. हे तेच श्रीनिवास पाटील होते. हे तेच श्रीनिवास पाटील आहेत. का मी त्यांची प्रतिक्रियाच मी का सांगतो आहे, मी एका मिनटात आपल्याला सांगेन. ते 1991च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कराडमधून त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना पराभूत केलं आणि ते निवडून आले. ते निवडून आल्यानंतर मला माझा संदर्भ चुकू शकतो, पण त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना पराभूत केलं. आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांना पराभूत केलं, तुमची प्रतिक्रिया काय? तेव्हा त्या सुसंस्कृत व्यक्तीनं दिलेलं जे उत्तर आहे ते जर महाराष्ट्रातल्या राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सदैव लक्षात ठेवलं तर महाराष्ट्रातल्या राजकीय वाद आणि राजकीय तंटे हे निम्म्यापेक्षाही कमी व्हायला मदत होती. ते असं म्हणाले की मी जिंकलो याचा मला आनंद आहे, पण माझ्यापेक्षा योग्यतेच्या माणूस माझ्यामुळे पराभूत झाला याचं मला दुःख आहे. अच्छा. इतका सुसंस्कृत माणूस. त्या सुसंस्कृत माणसानं माझं ते अभिनंदन केलं तेव्हा मी मोहरून गेलो. रंगण्णा वैद्यांच्या नावाने पुरस्कार मिळाला मला. स्टार रिपोर्टर ऑफ मुंबई म्हणजे प्रेस क्लबचा प्रेस्टिजियस पुरस्कार मला मागच्या वर्षी मिळाला. आणि अर्थात त्यांनी माझं जे सोशल कमिटमेंट होतं माझ्या लिखाणातलं ते गृहीत धरूनच मला तो पुरस्कार दिला. मग त्यात ते साठे महामंडळाचं होतं, त्यात अनाथ मुलांसाठीचं माझं लिखाण होतं, त्या गोष्टी त्यांनी गृहीत धरून मला पुरस्कार दिला. माझ्या घरी माझ्या नागपुरात माझा अनिल पत्रकारिता पुरस्कार देऊन सत्कार झाला. तेव्हा तर मला हत्तीचं बळ मिळालं, कारण आपल्या घरच्यांनी आपलं कौतुक करणं हा एक वेगळा आनंदाचा विषय असतो, तो मी अनुभवला. आणि अतिशय फाटक्या कार्यकर्त्यांनी परभणीमध्ये मला बोलावलं आणि माझा मातंग समाजाच्या बायाबापड्यांनी सत्कार केला, फकीरा पुरस्कार दिला आणि म्हणाले त्याचं जे मानपत्र दिलं ते मी आत्ताही वाचतो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणीच येतं. आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले. त्या मी तेव्हा असं म्हणालो की माझ्या सरणावर मी हा पुरस्कार घेऊन जाईल. माहिती नाही पुढे काय होणार पत्रकारितेमध्ये. चांगलं काहीतरी करण्याचाच हेतू राहील नेहमी. तुमच्यासारख्या कशासाठी दिला? मला तेच मातंग समाजाच्यासाठी मी लिहिलं आणि ते महामंडळातले घोटाळे बाहेर काढले म्हणून त्या लोकांनी मला पुरस्कार दिला, दलित समाजातल्या लोकांनी. तुम्हाला अनिल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. हो. काय पुरस्कार आहे? अनिल हे नागपूरच्या पत्रकारितेतले एक मोठे दिग्गज पत्रकार होते गेल्या पिढीतले. ते थोडेसे अल्पायुषी ठरले आणि लवकर त्यांचं निधन झालं. पण नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि वनराई या दोन संस्थांनी मिळून त्यांच्या सन्मानार्थ गेले 20 वर्ष हा पुरस्कार ते देतात. तो पुरस्कार मला त्या ठिकाणी मिळाला होता. नवीन येणारे जे पत्रकार आहेत, आता असं म्हणतात की प्रत्येक गल्लीत पत्रकार आहे. हो. आणि या पत्रकारांना आपण आता मीडिया, आपण सुरुवातीलाच बोललो की प्रत्येक क्षणाला मीडिया बदलतो आहे. हो. वाढतोय, क्षणाक्षणामध्ये त्याचे चेंजेस होतात आहेत. जी. तुम्ही काय संदेश देणार या पत्रकारांना की येणारी पत्रकारिता ही कशा पद्धतीची असावी? काळानुसार बदलावं लागेल. मी जर असा विचार केला की मी 20 वर्ष पत्रकारिता केली, काही फायदा नाही. तुम्ही कालपर्यंत पत्रकार होते, 20 वर्ष पत्रकार होते, ही गोष्ट तुम्हाला आज पत्रकारितेमध्ये जिवंत ठेवण्यासाठी पुरेशी नाही आहे. यू हॅव टू प्रूव्ह एव्हरी डे, एव्हरी मोमेंट. 5-10 वर्षापूर्वी एखादा अपघात झाल्यानंतर त्या अपघाताची बातमी देऊन आपण मोकळे होत होतो. आज आपल्याला तसं करता येत नाही. आपल्याला त्या मोठ्या अपघाताचं पॅकेज द्यावं लागतं. त्या पॅकेजची तयारी ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला इच्छा असो नसो तुम्हाला मल्टीमीडियात जावंच लागेल. तुम्ही आत्ता हा जो मीडिया सुरू केला लोक लाईव्हच्या माध्यमातून, 20 वर्षाच्या तरुणाचा उत्साह आणून तुम्ही हे काम करताय. हो, निश्चित. म्हणजे तुम्ही अपने आप को ढाल लिया उसमें. बरोबर. तर असं प्रत्येकालाच जर या मीडियामध्ये टिकायचं असेल तर मल्टीमीडियात जावं लागेल. त्याला लाईव्हला जावं लागेल, यूट्यूबला जावं लागेल, त्याला ऑनलाईनला जावं लागेल, त्याला प्रिंटला जावं लागेल, त्याला टी व्हीवर जावं लागेल. याच्याशिवाय पर्याय नाही. कारण जसं आपण बातम्यांचं पॅकेज देतो तसं आपल्या बाबतीत आता मॅनेजमेंट पॅकेज मागतं की तुम्ही पॅकेजच्या स्वरूपात द्या.
एक यदू जोशी नको आहे आता 5 भूमिकेतले यदू जोशी पाहिजे. संजीव कुमारने जसं 7 भूमिका केल्या होत्या ना, तसं तुम्हाला 7 भूमिकेत जावं लागेल. या पत्रकारितेच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणता छंद स्वतःमध्ये जोपासला आहे? बघा, मला एक मनोहर नाईक म्हणून मंत्री होते महाराष्ट्राचे, राष्ट्रवादीचे नेते. त्यांनी मला एकदा असं विचारलं की अरे मी माझ्याकडच्या व्याख्यानमालेसाठी मधुकर भावेंना बोलावलेलं आहे आणि सुरेश द्वादशीवारांनाही बोलावलेलं आहे. आता हे महाराष्ट्रातले 2 दिग्गज संपादक आहेत. तर म्हणाले मला असा प्रश्न पडला की यावर्षी कोणाला प्रिफरन्स द्यायचा. तर मग तुझं मत काय? मी म्हटलं मी माझं मत व्यक्त करण्यात का मोठा नाही, मी फक्त दोघांमधला फरक सांगू शकतो. म्हटलं सांग काय? म्हटलं मधुकर भावे असा माणूस आहे की तो लोकसंपादक आहे. सकाळी उठल्यापासून 10 लोकांना फोन केल्याशिवाय आणि 10 लोकांचे फोन आल्याशिवाय त्यांना करमत नाही. ते कुठे भेटले, त्यांना जर समजा जिंतूर नगरपालिकेचा कोणी नगरसेवक भेटला, त्याची ओळख झाली, त्यांनी म्हटलं भावेसाहेब मी तुम्हाला ओळखतो बरं का, तुम्ही औरंगाबादला आले होते, मी तुम्हाला तेव्हा भेटलो होतो. ते म्हणतील अरे वा वा, चल काय पठ्ठ्या, चल चहा घेऊ. तर चहा घ्यायला जातील आणि जिंतूरचं राजकारण त्याच्याकडून समजून घेतील. अच्छा, तासभर ते जिंतूरचं इतके बारकावे त्याच्याकडून समजून घेतील की त्यांना काही वाचायची आवश्यकता नाही. त्यांनी माणूस वाचला आहे, माणूस वाचणारा संपादक. अच्छा. आणि दुसरा आहे पुस्तक वाचणारा संपादक. म्हणजे द्वादशीवार साहेब इतका अल्टिमेट हे आहेत की ते आजही 70-75 गाठल्यानंतरही ते रोज 4 तास वाचतात. 4 तास ते इंग्लिशपासून मराठीपर्यंतचं सगळं लिटरेचर जगातलं वाचतात. नाही, द्वादशीवार साहेब. हां, त्यांची वाचनावर प्रचंड निष्ठा आहे आणि ती त्यांनी आजीवन पाळलेली आहे. त्यांच्यामध्ये एक अभ्यासू संपादक तयार झालेला आहे, प्रचंड अभ्यासू संपादक. मग आता मी जर दोघांचं मिक्सर करून पुढे जाऊ शकलो तर ते माझ्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पत्रकार घडू शकतो. पण आत्ताच्या कामाच्या गबडग्यामध्ये मला काहीतरी एक निवडावं लागणार आहे. मग हा फरक जेव्हा माझ्या लक्षात आला तेव्हा मी एक 12-15 वर्षापूर्वी मी लोकांमध्ये जाऊन समजून घेऊन त्यांना वाचून पुस्तकं वाचण्यापेक्षा लोक वाचण्याचं ठरवलं. आणि मी महाराष्ट्रातले शेकडो माणसं वाचलेले आहेत, एवढं मी नक्की सांगतो. धन्यवाद यदुबाई, आपण खूप अतिशय चांगल्या प्रकारची माहिती दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळानुसार बदलणं आवश्यक आहे अतिशय, आणि त्याचबरोबर माणसाला वाचणं आणि त्या माणसातून वाचून आपलं स्वतःचं देखील आयुष्य घडवत राहणं, अशी सगळी आपली जीवनशैली, वडिलांनी दिलेलं सूत्र, त्यांनी दिलेले संस्कार आणि त्या जोरावरती आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्य करण्याची, पत्रकारिता करत असताना सामाजिक भान देखील ठेवणं आवश्यक आहे. हे सगळं आपल्या त्यांच्या जीवनशैलीतून, जीवनचरित्रातून आपल्या लक्षात आलं असेल. मी पुनश्च आपल्या सारांच्या वतीने, दर्शकांच्या वतीने, लोक लाईव्ह स्टुडिओच्या वतीने, या स्टुडिओमध्ये आपण 2 जण आलात, आपण सगळी माहिती दिलीत, मी मनापासून आपले धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूटसाठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक. शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी.